नमो नमः। VPS हायस्कूल व द पु मेहता कनिष्ठ महाविद्यालय यांची मी नवनियुक्त पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये। खरं तर दहीहंडी वेळोवेळी बघतोच, पण आज माझ्यासाठी महत्वाचं असं की ह्या VPS हायस्कूल लोणावळा इथली बालचमूंची ही दहीहंडी मी पाहते आहे। नुकतंच शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना या दहीहंडीच्या माध्यमातून पूर्णावतार श्रीकृष्णाचं जीवन चरित्र मुद्दाम माहिती करून दिली। तो काही देव नाही, आपल्यासारखाच सामान्य असून सुद्धा बालकृष्ण ते गीतेचा उपदेश करणारा भगवान श्रीकृष्ण ह्याचं चरित्र या दहीहंडीच्या निमित्ताने मुलांना समजावं हा हेतू याच्या मागे होता। खरं तर दहीहंडी ही प्रतिकात्मकच। लहानपणी भगवान श्रीकृष्णाने दह्यादुधाच्या चोऱ्या केल्या, पण कशासाठी? त्याच्या मागचा मूळ उद्देश काय? दहीहंडीचं आजच्या काळातलं महत्व काय हे मुलांना सांगणं हे खरं तर आजच्या शिक्षकांचं कर्तव्य आहे। दहीहंडीतला बाजारूपणा इथे नको, तर भगवान श्रीकृष्णाचं तत्वज्ञान मुलांनी आत्मसात करावं आणि या भगवान श्रीकृष्णाचं स्मरण केल्याबद्दलचा हा दहीहंडीचा प्रसाद त्यांनी ग्रहण करावा, ही भूमिका हा हेतू या उत्सवाच्या मागे ठेवलेला आहे। आणि म्हणूनच खरोखर ही दहीहंडी या हा बालमेळा अत्यंत उत्साहाने इथे दरवर्षीच साजरा करत असतो आणि याही वेळेला सगळी प्रांगणामध्ये VPSच्या प्रांगणामध्ये या दहीहंडीची गडबड सुरू आहे। धन्यवाद। अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये दहीहंडीचा उत्सव या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी समोर पाहू शकता अशा पद्धतीने हंडी या ठिकाणी काढलेली आहे। या ठिकाणी सरी पडत आहे। ढोल पथक सुद्धा रेडी आहे।